present value discount factor present value of rupees 1 to be received after TS equal to 1 upon 1 plus R into bracket upon T. हे समोर जे टेबल दिसत आहे ह्या टेबलचा वापर त्याने कसा केलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. नंबर ऑफ इयर्स या ठिकाणी किती वर्षे आहे 1 2 3 4 5 6 7 8 असं 30 वर्षापर्यंत त्याने दिलेलं आहे. तर आडव्या बाजूला जे रोज आहेत त्यामध्ये प्रत्येक वर्षाचं एक बाबा व्याज किती आहे 1% 2% ते असं इथं 15% पर्यंतची व्याज दाखवलेली आहे. तर डिस्काउंट फॅक्टर मध्ये या सूत्रानुसार आपल्याला 1 रुपयाचं व्हॅल्यू काढत असताना काय करायचं या सूत्राचा वापर कसा केला जातो ते आपण आता बघणार आहोत. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी 7% प्रमाण 5 वर्षाने किती येते हे पाहायचे. 7% आणि 5 वर्ष. तर जे सूत्र त्याने दिलेलं आहे ते 1/1 प्लस R अपॉन T म्हणजेच 1/1 प्लस 7% म्हणजे 0.07 आणि 5 इयर्स म्हणून 5 टाइम्स. आता सुरुवातीला 1.7 5 टाइम्स याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून कॅल्क्युलेटरवर 1.07 घ्या. त्यानंतर गुणाकार हे चिन्ह दाबायचं. त्यानंतर हे एकदा घेतलेलं आहे त्यानंतर आता एकूण 5 वेळा काढायचं म्हणून एकदा हे घेतलेलं आहे त्यामुळे आता एकूण 5 वेळा काढायचं असल्यामुळे आता गुणाकार चिन्ह दाबल्यानंतर फक्त 4 वेळा बरोबर म्हणजे इक्वल हे चिन्ह दाबायचं. 1 2 3 आणि 4 जी फिगर येते ती आता आपल्याला एक या रकमेला भागायचं. म्हणून 1 भागिले 1.40255. त्यानंतर 1/1.40255 करायचं. त्यानंतर जे उत्तर येतं ते म्हणजे 0.71298. आता ह्या टेबलमध्ये आपण 7% आणि 5 वर्ष बघणार. इकडं आडव्या भागात 5 वर्ष नंबर ऑफ इयर्स म्हणून 5 इयर्स आणि 7% म्हणून इकडं
7% 5व्या वर्षाला रक्कम इथं त्याने दिलेली आहे 0.713. आपली जी रक्कम आलेली आहे ती 0.71298 0.713 आहे त्यांचं उत्तर आहे. म्हणून आपण 712 पुढचा 9 म्हणजे पूर्ण धरलेला आहे, म्हणून 0.713 असं टेबलचं उत्तर आहे. या पद्धतीनं सर्व टेबलमध्ये दिलेल्या टक्केवारीची व वर्षाचं सूत्र धरून आपल्याला गणित काढता येऊ शकतं. थँक्यू.